काय झालं साहेब? गाडी का थांबवली इथं? काय झालं साहेब? कोणी दिसलं का? कोणीतरी आहे असं वाटलं. साहेब तुम्हाला खरं सांगू का, इथं कसले ना कसले भास होत असतातच. मी इकडे कधीच येत नाही. साहेब आपण निघायचं का इथनं? चला आपण निघूया. सरपंच, हे डागडोजीचं काम आहे ना, परत परत काय होणार नाही बघा. असं नीट झालं पाहिजे. बाबू तू काय काळजी करू नकोस. माझ्याकडे काम सोपवलं म्हणजे काम एक नंबरच होणार. सरपंच तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही का नाही इथं असा लांबडा एक खड्डा करा आणि नंतर ना बाजूला अशी एक भिंत बांधा. मग मी त्यात पाणी ओततो, म्हणजे कसं जरा स्विमिंग पूल सारखा दिसेल ना तो. मग मी पोहतो त्यात. हा आणि तुझी म्हातारी मला त्याच्यात नेऊन बुडवल. हा नाही कुणी माझा दसरा काढलाय र? तुम्हाला खातलं नोंद डाबऱ्यात तुम्हाला सरपंच कुठनंही कारागीर भरती हुडकून आणली र. त्या कोपऱ्यात तिथं माती भरायची तशीच राहिली. काय रे बाबू, तुला काय कामावर ध्यान ठेवायला उभा केलाय का त्या सरपंचा बरोबर बाटा मारायला उभा केलाय? सरपंच एक जर का फट दिसली ना तर एक पैसा देणार नाही. ध्यानात ठेवा, आधीच सांगते. काय ए, काय रे अशी कामं करते काय? नीट कामं करा. तुला तर घरच्या माणसांचं काय बी पडलं नाही. अगं डिंपे, अगं तुझ्या लग्नासाठी किती केलं मी, किती केलं. अगं तू एवढी लहान होती ना, एवढी लहानाची मोठी ग तुला मी आईच्या मायाने केलं. आणि वाईस मी आता तुला पैसे मागते त्या नाम्याच्या बँकेत टाकून डबल करून घ्यायला, तर ते बी देणं व्हायना वय ग. पाहिजे तर ना ते पैसे मिळाले ना तर आपण दोघी वाटून घेऊ. हा आत्या कसली हावरीस ग तू? एकदा सांगितलं ना तुला पैसा नाही देणार म्हणजे नाही देणार, आणि नाहीत माझ्याकडं. दे की वाईस पैसे. पाहिजे तर ना माझ्या नवऱ्याचं हॉटेल बांधून झालं ना तर ते काय म्हणतात ना पार्टनरशिप का काय, ते तुला द्यायला सांगते. हा डिंपल, काय एक पैसा देऊ नको हिला. आणि वंदे, तुझा नवरा काय कामाचा नाही. जमिनीखाली हॉटेल काढतोय आणि भुई खाली रस्ता उडाकतोय. त्याच्या बापाने असं हॉटेल काढलं होतं वय. आपला बी पैसा मातीत घालेल आणि दुसऱ्याचा बी मातीत घालेल. एकदा हॉटेल होऊ दे मग बघ. हो, गेली 10 वर्ष मी हीच ऐकते. मला नाही वाटत ह्या जन्मात हॉटेल होईल. मोठ्या मोठ्या बाता आणि डुंगान खायला आता अशी गत आहे याची. ए वाईस तू गबस की. हिनी आत्याला जर थोडी पैशाची मदत केली तर कुठं बिघाडतं का? मी म्हणते तिने तिच्या कष्टाचं पैसे का द्यायचं तुम्हाला? तर कष्टाचं पैसे म्हणे, कष्टाचं काय कष्ट करते का ही? अगं एक वरीच झालं हिला एक सिनेमा बी नाही मिळाला अजून. ते पार्लर तिकडं काढून ठेवलंय, तिकडं तर कुत्र फिरकणा झालंय. आणि ह्यांचा नवरदेव तो तर काय काम धंदा करताना बी दिसत नाही. लोकांच्या विकासासाठी पैसे ठेवलत म्हणे. अगं कुठला बी माणूस ना आधी स्वतःची खळगी भरतो आणि मग लोकांसाठी करत असतो. इथं ह्या दोघा नवरा बायकोनी मिळून कुणाची मुंड्या मुरगाळ्यात, कुणाला लुबाडलंय, पैसे गोळा केल्यात काय माहिती. मम्मी तू हिच्याकडे लक्ष देऊ नका, काय पण बडबडत असते ही. हे बघ, माझी वंदी खोडीला असेल पण आता ती काय चुकीचं बोलली ग? अगदी बराबर बोलली. तुमच्याकडे कुठनं पैसा आलं ग एवढं? मॅडम पक्षश्रेष्ठींचा फोन होता, तुमचा फोन स्विच ऑफ लागतोय. ठीक आहे द्या.
हा बोला साहेब. जनार्दन गायकवाड सुखरूप आहेत हे ऐकून बरं वाटलं. लवकरच पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतील याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही धीर धरा. लवकरच गायकवाड साहेब आपल्यासोबत असतील. आम्हाला ते सुखरूप आहेत हे ऐकूनच फार आनंद वाटला. हो ना साहेब, ते सुखरूप आहे हे कळल्यावर माझा जीव भांड्यात पडला. खरंच आत्ता कुठे जाऊन जरा बरं वाटतंय. कधी एकदा त्यांना पाहते परत असं झालंय. त्यांच्याशिवाय जगणं किती अवघड झालं होतं मला काय सांगू मी तुम्हाला. मला नाही वाटत की आता फार काळ तुम्हाला त्यांची वाट पाहावी लागेल. लवकरच ते परत येतील. पण हा, प्रचाराचं कार्य चालूच ठेवा. एकदा गायकवाड साहेब परत आले की ते आणखीन जोमानं प्रचाराला लागतील. हो साहेब. काळजी घ्या. ठीक आहे, ठेवते. धन्यवाद. आता कुठलाही फोन आला ना तर देऊ नका आम्हाला. आम्हाला जरा शांतता हवी आहे. ठीक आहे मॅडम, आपले साहेब सुखरूप आहेत हे ऐकून फार आनंद झाला. ते लवकर घरी परतून यावे म्हणून आम्ही देवळात गेलो. सगळ्यांना पेढेही वाटले. बातमी ऐकून तर कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंद आहे. जाम खुश आहेत सगळे. घ्या मॅडम, तुम्ही पेढे घ्या. कोणी सांगितलं तुम्हाला हे असे पेढे वाटायला? हा, ते फक्त सुखरूप आहे असं कळालंय. सापडले नाहीये ते अजून. आज सुखरूप आहे, उद्या कोणी त्यांना काही केलं तर काय करणार आहोत आपण? ते जोपर्यंत सापडत नाहीत ना, हा असा आनंद साजरा करण्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळे ना तुम्ही हे असल्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा जरा प्रचाराचं बघा. बाकी पोलीस बघतील. निघा. आणि पेढे वाटायला. साहेब सुखरूप आहेत हे कळल्यावर खरं तर मॅडमला आनंद व्हायला पाहिजे होता. ते तर नाराज दिसतंय. बरोबर आहे गणेश, मी पण तोच विचार करतोय रे. असं का वागायला लागलं? म्हणजे त्याचं तोंड लई चालायला लागलं. एकीकडे मी मम्मीला समजावतीय आणि दुसरीकडे ही सतत तिच्या मनात पैशाबद्दल तिचं कान भरतीय. मम्मीला खरं काय ती कळायच्या आधी मला पैशांचं काहीतरी करायला पाहिजे. मम्मीच्या हाती जर पैसे लागलं तर ती काय करेल ना काहीच सांगता येत नाही. डिंपे, डिंपे, अक्का म्हणतात तसं खरंच तुम्ही कुठनं पैसे आणले ते? मम्मी मी तुला किती वेळा तेच तेच सांगितलंय. अगं याच्या आधी पण तुला सगळं खरं सांगितलंय ना. डॉक्टरांनी पण सांगितलंय, तरी काय विचारतीयास? अगं वय, पण गावाच्या इकासाचा एवढा कुणाला पुळका आला ग? त्यानं लाखो रुपये डॉक्टरांकडे दिले ते. डिंपे, नक्की कुणाचा पैसा आहे ती? अगं मम्मी, डॉक्टरांना कोणी पैसे दिलेले नाहीयेत. हे सगळे ना पतपिढीचे पैसे. म्हणजे थोडंफार डॉक्टरांचं पण आहे. म्हणजे आमदार बाईनं दिलेत. गावाच्या विकासासाठी सरकारने हे पैसे दिलेले आहेत. परत लोकांनी देणग्या दिल्यात गावातल्या. हे सगळं पैसे एकत्र केलं आणि हे नाम्या दादाकडे डबल करायला पतपिढीमध्ये दिलं होतं. ते हे सगळं पैसे आहेत. डिंपे, पण याच्या आधी कधी लोकांनी देणग्या दिल्या नाही ग? मग आता कशा दिल्या? आता मला काय माहित मम्मी. तुला सगळं डॉक्टरांनी सांगितलंय ना. सगळं नाही सांगितलं. तू जेवढं सांगितलं ना तेवढंच त्यांनी सांगितलंय. उगाच त्यांना दुखवायला नको म्हणून मी एका खोला शिरले नाही, काय बोलले नाही. पण आता डिंपे बास झालं. डॉक्टरांचं नक्की काय चाललंय ना मला कळलंच पाहिजे. आणि बघ, कुठल्या बी पापाचा पैसा मला या घरात नकोय. आता जी काही विचारायचं ना ती सरळ डॉक्टरांना जाऊन विचारते. मग हो दे काय व्हायचंय ती. साहेब, तिकडे सगळं मोकळं रान आहे. त्या झाडामागे जावा तुम्ही. कशाला? त्याच्यासाठी गाडी थांबवली ना तुम्ही? गाडी काय फक्त त्याच्यासाठीच थांबवत होतो? नाही,
मला वाटलं की इकडे कसला भास नाही, इकडे कोणी काही दिसत पण नाही, म्हणून मला वाटलं की तुमचा ज्ञानाचा आवाका काही वाढत नाही. इथे एखादी गोष्ट दडवून ठेवली जाऊ शकते, एखाद्याला डांबून ठेवलं जाऊ शकते, नाही का? हे असलं कोण इथं कशाला काय करेल ना. करेल. आणि इकडे 4 किलोमीटरवर जनार्दन गायकवाडचं ऑफिस आहे आणि इकडे पाठीमागे घर. डॉक्टरना इथेच कुठेतरी दडवलंय जनार्दन गायकवाडला, जवळच्या जवळ. फार लांब नाही जाणार तो, नाही तर त्याचं येणं जाणं आपल्या लक्षात आलं असतं. हा, तुमचं हे बरोबर आहे साहेब, हे माझ्या लक्षातच नाही आलं. तुमच्या ज्ञानाच्या कक्षा काही रुंदावतच नाहीत. नमस्कार साहेब, तुमच्याकडेच येत होतो आता. आम्ही काय कार्यकर्ते आमदार मॅडमच्या बंगल्यावर गेलो होतो, पण साहेब सुखरूप आहेत म्हणल्यावर मॅडम बी आनंदी असतील म्हणून आम्ही त्यांना पेढ दिलं, तर ते आमच्यावर भडकल्या आणि त्या बी आनंदी नव्हत्या. पण ते आमचं आम्हालाच काही कळना. मी साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे बघा. मला आमदार मॅडमचा संशय येतोय बघा. अहो काहीतरी घातपात झाला असावा साहेबांचा. जनार्दन गायकवाड कुठे आहेत ते आम्हाला समजलंय. एकदा त्यांची आमची भेट झाली की नक्की कोणी केल्याचं उलगडा होईल. ही काय बातमी आहे? म्हणजे आमदारबाईचा नवरा जिवंत आहे तर म्हणजे डॉक्टर गेम खेळतात होय. त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहे. हे सगळं जर आमदारबाईला समजलं ना, ते डॉक्टरांचा जागेवरच जीव घेईल. डॉक्टर, सगळं काय काय? त्या आमदारबाईचा नवरा जिवंत आहे वय? पण कुठे काय बोलतो याचं भान ठेवत जा. हे कोणी ऐकलं म्हणजे? डॉक्टर सांगत. पण या फाईल वरती तुमची सही हवी होती. कसली फाईल आहे? ठक्कर बिल्डरची. त्यांनी आपल्याला पार्टी फंड दिलाय. अजून काही बाकी आहे संपत? मॅडम एक विचारू? साहेब सुखरूप आहेत हे ऐकून सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, पण तुमच्या चेहऱ्यावरती नव्हता. तुम्हाला आनंद नाही झाला का? म्हणजे तुम्ही मगाशी कार्यकर्त्यांवरती चिडलात, याआधी तुम्हाला असं कधी पाहिलं नव्हतं. आणि मॅडम जर असं आपण कार्यकर्त्यांवरती चिडलात तर आता इलेक्शन तोंडावरती आले आणि कार्यकर्ते नाराज झाले तर आपल्याला हे परवडण्यासारखं नाहीये. संपत, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण तुम्हीच सांगा असा कसा आनंद साजरा करणार होते मी? हे घरी परतत नाही तोपर्यंत आनंद साजरा करायला भीती वाटते मला संपत. अहो पोलिसांना हे नेमकी कुठे याची माहितीच नाहीये. त्यांच्या काळजीनेच मला चिडचिड होते. संपत, मला माझा नवरा सुखरूप माझ्या जवळ पाहिजे. त्यांची किती काळजी वाटते मला हे तुम्हाला कसं सांगू मी? त्यांचा विचार डोक्यात सुरू असतो ना, तेव्हा मला काहीच सुचत नाही. मी समजू शकतो मॅडम. येतो. हा संपत बरोबर बोलतोय. माझ्या अशा चिडण्याने चुकीचा संदेश जाईल कार्यकर्त्यांमध्ये. त्यांना माझ्यावरच संशय येईल. मला नीट विचार करून वागायला हवं. या डॉक्टरने पण ना नको तो घोळ घातलाय. या डॉक्टरने जर खरंच यांना संपवलं नसेल तर नाही नाही, असं असेल तर मात्र मला सावध राहायला हवं. मला एकदा खात्री करून घ्यायलाच हवी. हा मॅडम बोला. डॉक्टर, तू नक्की माझ्या नवऱ्याला मारलं ना? हो, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी. तुमचा विश्वास का बसत नाहीये माझ्यावर? मग ठीक आहे, मला माझ्या नवऱ्याची डेड बॉडी पाहायची आहे.
कुठं बाहेर चाललात का? मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हो, म्हणजे बाहेरच नाही गेलो होतो मी, ते आमदार बाईंकडे. तुमचं काही महत्वाचं काम होतं का? डॉक्टर मला कळतंय तुम्हाला परत परत तीच प्रश्न विचारते. बोला बोला, काय? पण मंगलताई, नमनाला घडाभर तेल नको. बोला, काय झालंय? तुम्ही मला सांगितलं, पण माझ्या मनाचं काय समाधान होईना झाले. डॉक्टर मला खरं खरं सांगा, तुमच्याकडं आणि डिंपलकडं, म्हणजे तुमच्या दोघांकडं एवढं पैसे कुठनं आले ते? मंगलताईचा माझी खात्री पटली. तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. जे काय ते तुम्हाला खरं सांगितलं तरी तुमचा विश्वास नाहीये. अहो, आपली डिंपल हिरोईन आहे हे जेव्हा आमदारबाईंना कळालं होतं तेव्हा त्यांनी भेटायला बोलवलं. शिवाय मी गावातल्या लोकांची मदत करतो हे त्यांना कळालं, मलाही भेटायला बोलवलं. म्हणून आमच्यावर खूप महत्वाची जबाबदारी सोपवली, प्रचाराची, निवडणुकीची. म्हणून आमच्याकडे पैसे आले. ते गावच्या सेवेसाठी पैसे आहेत, शिवाय नाम्याचे जे पतपेढी आहे त्याचेही पैसे माझ्याकडेच आहेत. म्हणून तुम्हाला ते खूप सारे पैसे वाटतायत. का कुणास ठाऊक. पण ही समज खरं मानायला माझं मन तयार होईना झाले. मला असं वाटतं की तुम्ही दोघं माझ्यापासून काय तर लपवताय. कसं आहे ना डॉक्टर, ती आमदार बाई ती काय धुतल्या तांदळाची नाही. म्हणजे ही समज गावालाच माहितीये. ती तुमच्याकडे एवढं पैसे कशाला ठेव? मंगलताई, तुम्हाला काय विचारायचं विचारा स्पष्ट. अहो, हीच ती एवढं पैसे तुमच्याकडे कशाला ठेवायला देईल? आणि नामा भाऊजी त्यांच्या पतपेढीतलं एवढं पैसे असं बाहेर कसं ठेवायला देताल ना? मंगलताई, तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय. त्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि कसं असतं, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, तेच बरं असतं. म्हणजे बघा, आता चिनूला तुम्ही दूध चपाती खायला दिली आणि एवढीशी पोर देवघरी गेली. हे फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे. तिसऱ्या कोणाला कळालं तर तुम्ही जेलमध्ये खडी फोडायला जाल. नाही नाही, मी कोणाला सांगणार नाही, काळजी करू नका. तसंच काही गोष्टी गुपित राहणं गरजेचं असतं. भैया, भरलं माझं पोट. मला ते तुम्हाला पुण्य लागेल, पुण्य. मला महत्वाचं काम आहे. या मॅडम. काय झालं? सगळ्या पायऱ्या उतरू आता आपण, पण मला कुठे अशी जागा दिसत नाही जिथे माझ्या नवऱ्याची डेड बॉडी लपवली असेल. कुठे लपवली नक्की? मॅडम, अति घाई संकटात नाही असं मी कुठेतरी वाचलं होतं. काळजी करू नका, तुम्हाला दाखवतो. अहो, डेड बॉडी लपवायची कुठेतरी अशा ठिकाणी लपवली पाहिजे ना जिथे कोणाला दिसणार नाही. जर का दिसेल अशा ठिकाणी लपवली तर पोलिसांना लगेच सापडेल. मॅडम, डेड बॉडी आहे ती, काळजी घ्यावी लागते. या. डॉक्टर, कुठे माझ्या नवऱ्याची डेड बॉडी? मॅडम, डेड बॉडी ती अशी घेऊन कशी फिरणार? या पायऱ्या उतरून दाखवतो. सावकाश. कुठे? तिकडे झाडीत पुरली आहे का तुम्ही बॉडी? तुमच्या समोर आहे मॅडम. माझ्या समोर नदी आहे. नदीतच आहे. मोठा दगड बांधला, दिलं नदीत टाकून. आतापर्यंत माशाने पूर्ण खाऊन पण टाकलं असेल, नख पण सापडणार नाही. आता शोध म्हणू त्या जामकरला, काय शोधतोय ते. वा डॉक्टर, माझ्या कल्पनेपेक्षा फार म्हणजे फार हुशार आहेस तू. चांगली शक्कल लढवली. चला आता सगळा ताण विसरून मी प्रचाराला मोकळी. मुळात मॅडम, तुम्हाला ताण घेण्याची काही गरजच नव्हती. तुम्ही तुमच्या प्रचाराकडे लक्ष द्या. आमच्या गावातूनच प्रचार सुरू करा ना.
हवं तर मी गावकऱ्यांकडे शब्द टाकतो. हो, आणि गावातले लोक तुमचा शब्द मोडणार नाही, ठाऊक आहे मला. मॅडम, तुम्हाला माहिती नाही तुमचा नवरा नक्की कुठे येते. योग्य वेळ आली की माझा हुकमाचा एक्का म्हणून मी त्याला वापरेल.